लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. वसईतील एटीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड. 100 रुपये काढताना मिळाली 500 रुपयांची नोट. ग्राहकाच्या खात्यातून मात्र फक्त 100 रुपयेच वजा. गोलानी नाका परिसरातील घटना. वसई येथे एका एटीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वसईच्या गोलानी नाका परिसरातील एका एटीएममधून ग्राहकाने 100 रुपये काढण्यासाठी व्यवहार केला असता मशीनमधून थेट 500 रुपयांची नोट बाहेर आल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे ग्राहकाच्या मोबाईलवर आलेल्या बँक मेसेजनुसार खात्यातून केवळ 100 रुपयेच वजा झाल्याचे दिसून आले. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ग्राहकाने एटीएममध्ये 100 रुपये काढण्याचा पर्याय निवडला होता. मात्र व्यवहार पूर्ण झाल्यानंतर मशीनमधून 100 रुपयांच्या नोटेऐवजी थेट 500 रुपयांची नोट बाहेर आली. हा प्रकार पाहून ग्राहकालाही आश्चर्याचा धक्का बसला. घटनेनंतर परिसरात एटीएम बाबत चर्चा सुरू झाली असून अनेक नागरिकांनी या प्रकाराबाबत उत्सुकता व्यक्त केली आहे. प्राथमिक तपासात हा प्रकार एटीएम मशीनमधील तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचे समोर येत आहे. संबंधित एटीएम हिताची कंपनीचे असल्याची माहिती एका जागरूक नागरिकाने दिली आहे. दरम्यान बँक प्रशासन आणि संबंधित तांत्रिक विभागाकडून या घटनेची गंभीर दखल घेतली जाण्याची शक्यता असून मशीनची तपासणी करून दोष दूर करण्याची प्रक्रिया लवकरच हाती घेतली जाऊ शकते. ग्राहकांनी अशा प्रकारच्या घटनांमध्ये तात्काळ बँक अधिकाऱ्यांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. भाषा इंग्लिश 2167 बरोबर. कंटिन्यू. कॅश विड्रॉल, सेविंग 400 रुपये. ओके. राहो. तुम्ही 400. हे बघा, मी फक्त 400 रुपये टाकलेले आहेत. 500, 1000, 1500 आणि 2000 रुपये मला आलेले आहेत. हे पैसे मी परत करणार. हे फक्त कोणाची फसवणूक होऊ नये आणि कोणाचे पैसे वाया जाऊ नये म्हणून मी ह्या केलेला आहे. हा व्हिडिओ लाईव्ह आहे. आता पोलीस येतात आहे. ही जी पण ह्याच्याची बँक आहे त्या बँकेला पण मी उद्या हा व्हिडिओ पाठवणार आहे. ज्यांनी जास्त पैसे घेऊन गेले त्या सगळ्यांची चौकशी व्हावी आणि इतर लोकांचे पैसे त्यांना परत मिळावे एवढीच माझी अपेक्षा आहे प्रशासनाकडनं आणि पोलीस स्टेशनकडनं. धन्यवाद. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूज वृत्त संकलन विभाग, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.